अनेक ठिकाणी यात्रा निघाल्या, पण काही लोकांनी येण्याच्या जत्रा केल्या. आम्ही तुमच्या बापाचं श्राद्ध करून येतो सगळ्यांनी. देशामध्ये गेल्या 8 दिवसापासून नाशिक 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 आमचं पण घेसाल ना. जेव्हा तुम्ही एफआयआर दाखल केला, मला माहिती आहे पहाटेपर्यंत काम चालू. मी तेव्हा भुवनेश्वरला होतो. नाशिक टू भुवनेश्वर असं एक कनेक्शन आणि भुवनेश्वर ही देवभूमी आहे, नाशिक ही देवभूमी आहे. जगन्नाथपुरी एक ते महत्वाचं स्थान आहे, तिथे होतो आम्ही सगळे आणि काम चालू होतं सरकारचे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जे काय नाशिकने वादळ उठवलं, ते वादळ अद्याप संपलेलं नाही. आता काय हे सगळे समोर आहे, त्याच्यामुळे आता कानफडात मारण्याची भीती वाटते कायदेशीर. आता लगेच गुन्हा दाखल होतो आणि अटक होते. त्याला जबाबदार नारायण राणे. आपण नेहमी सभ्यता पाळली. आपल्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार. बाळासाहेबांच्या राजकारणातला मंत्र होता, जीव आवर जिने दो. उगाच कोणाला आम्ही अंगावर घेणार नाही, पण अंगावर आलं तर सोडणार. काहीतरी एक जण आशीर्वाद यात्रा निघाली. आता बघा, आपला कोणाला विरोध आहे का? यात्रा करा, मग येण्याची जत्रा करा. अनेक ठिकाणी यात्रा निघाल्या, पण काही लोकांनी येण्याच्या जत्रा केल्या. आता त्या भारती पवार आहे, त्यांची पण यात्रा निघाली ना, मला निघाली त्यांनी. दुसरे भागवत कराड नावाचे मंत्री आहे, त्यांनी एक यात्रा काढली. डोंगरात गडावर गेले, पूजा अर्चा केली, श्रद्धांजली वाहिली मुंडे साहेबांना, लोकांना भेटत गेले. दुसरे कपिल पाटील नावाचे मंत्री आहेत, त्यांनी यात्रा. पण या तिन्ही मंत्र्यांनी शिवसेनेवरती वक्तव्य केलं का? मुख्यमंत्र्यांवरती वक्तव्य केलं का? किंवा महाविकास आघाडी संदर्भात काही वक्तव्य केलं का? तुम्ही तुमचा विचार घेऊन चाललेला पुढे. प्रधानमंत्री मोदींनी सांगितलं, मलाही माहिती आहे प्रधानमंत्री मोदींनी काय सांगितलं. ध्याना काय माहिती आहे, मला जास्त माहिती आहे मोदी काय सांगतात. मोदींनी सांगितलं की जे नवीन 36 मंत्री घेतले आहेत, त्यांनी आपापल्या भागात जाऊन केंद्र सरकार करत असलेल्या कामाची माहिती जनतेला द्या. सरकारच्या कामांचा प्रसार आणि प्रचार करा, ही जबाबदारी दिली प्रधानमंत्र्यांनी या नवीन मंत्र्यांनी. ही जबाबदारी दिली असल्यास अख्ख्या देशामध्ये हे 36 मंत्री फिरत आहेत अत्यंत शहाणपणानं. पण एक अति शहाणा मोदींचा आदेश पाळत नाही, भारतीय जनता पक्षाचा आदेश त्यांचा पाळत नाही आणि सरकारचा प्रचार न करता, मोदींचा प्रचार न करता शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत, महाविकास आघाडी तेही चालू शकतं. आम्हाला सवय आहे टीका सहन करण्याची. तर आमचं जे शरीर आणि आमचं मन जे बनलं आहे ना, ते असे घाव, टीका, हल्ले सहन करून आम्ही बनले. बाळासाहेब ठाकरे किती टीका सहन केली. बाळासाहेब ते नेहमी म्हणायचे, बाळासाहेबांना लोक विचारले तुम्ही काय खाता? शिवाय खातो. त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचे आपण चेहरा आणि शेवटी व्हायचं ते झालं. वारंवार घसरल्यावरती एकदा लगाम घालणं कायद्यानं गरजेचं होतं. तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घातला. मंत्र्यांची भाषा ही सभ्य असते. ज्याने घटनेची शपथ घेतलेली आहे, मग ते राज्यमंत्री असेल, तो केंद्रीय मंत्री असेल,
ज्याने घटनेची शपथ घेतली आहे त्याची सभ्यता आणि त्या पदाची प्रतिष्ठा पाळणं गरजेचं आहे. आज उद्धव ठाकरे यांचा संपूर्ण देशामध्ये गौरव का होतोय की राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेला हा नेता महाराष्ट्राचा, याचा आडनाव ठाकरे आहे, तो इतका संयमानं माणुसकीनं वागतोय की संपूर्ण महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल होतं या देशामध्ये त्यांच्या सभ्यपणामध्ये. कधी त्यांचा तोल गेल्या 2 वर्षात ढळताना मी पाहिला नाही. आणि हे जे महाशयात नारायण राणे हे महाराष्ट्राच्या विमानतळावरती उतरल्यापासून मंत्री म्हणून सातत्यानं त्यांची जीभ घसरते. मला असं वाटतं की त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करणं गरजेचं आणि विशेषतः त्यांच्या पक्षानं, सध्याच्या पक्षानं, मी सध्याचा उद्याचा मला माहिती नाही, सध्याच्या पक्षानं त्यांचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि भविष्यात ज्या पक्षात, भारतीय जनता पक्षात त्यांची खूप संबंधेश्वर राहणार. ज्या दिवसापासून हे महाशय मंत्री झाले त्या दिवसापासून भारतीय जनता पक्ष हा रोज 10 फूट मागे जातो आणि पुढल्या काही दिवसामध्ये तो अर्ध्या फुटावर. आम्ही जर संयम पाळला नाही राजकारणामध्ये, राजकीय द्वेष, सूड या भावनेनं वागत आणि जगत राहिलो तर त्याच्यामध्ये शेवटी जे महाभारतामध्ये झालं, जे रामायणामध्ये झालं, की अहंकार आणि सुडानं हा घात होतो तसा त्या पक्षाने राहणार नाही. शिवसेना पुढे जाणार. तर अहंकाराचा लवलेश आम्हाला कधी शिवणार नाही. आमचे पाय जमिनीवर नाही. तुम्ही आमच्यावर किती टीका करा, करतात ना टीका. उद्धव ठाकरेंवर टीका करतात, आदित्यवर टीका करतात, माझ्यावर करतात, विनायकरावांवर करतील, अनिल बरोबर करतील. तर आम्ही आघाडीवर उद्या तुम्हाला टार्गेट करतो. तुम्हाला अंबादास दांगे तिकडे काय करतो पण त्याला टार्गेट करतील. आम्ही नाही का आम्हाला तुम्ही अजिबात धमकवण्याचा प्रयत्न करू नका. काय धमक्या देतात तुमच्या कुंड्याला काढा. तर तुम्हाला कुंड्याला नाही, तुम्हाला नाही येत का? तुम्ही आज आमच्यावरती काय जे काय बोला ते बोला. पण ज्या दिवशी आम्ही आमचे संदूक उघडू आणि त्यातून जे काय बाहेर पडेल त्याची तयारी करू. पण हा सभ्यपणा आम्ही पाळतोय म्हणून आम्ही काही करत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद ही व्यक्ती नाही, एक संस्था आहे, घटनात्मक इन्स्टिट्यूट आहे. लक्षात घ्या, घटनात्मक इन्स्टिट्यूट आहे. ती व्यक्ती नाही आहे. त्या व्यक्तीवरती कोणी असेल, त्या पदावर कोणी बसलेला असेल, तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा मान हा जर महाराष्ट्राचा माणूस राखणार नसेल तर तुम्ही कसले मराठी? तुम्ही मराठी नाही आणि मराठी सुद्धा नाही हे लक्षात घ्या. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान असतो. अशा तेवढी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज लागतात, पण अशा वेळेला लागत नाही. मला मगाशी आपले कार्यकर्ता भेटला करण गायकर, त्यांनी अनेक गुन्हे दाखल केले त्या छत्रपती संभाजी महाराजांची तुलना हे हवा म्हणजे किती हवा डोक्यात असावी या लोकांनी. आणि कोण करते हे गठा, ज्याने नारायण राणेंच्या विरुद्ध अख्खा आयुष्य लढण्यात आणि मारामारा करण्यात काय वेळ असू. आपण तेही स्वीकारलं पाहिजे. राजकारणामध्ये लोक पक्ष सोडतात, पक्ष बदलतात. त्याच्याविषयी मला काय म्हणायचं, लोकशाही नाही पडलं तुम्ही निघून गेला. शिवसेनेतून अनेक लोक निघून गेले, पण यांच्यासारखा उत्मास कोणी केला. आपण गप्प राहतो, आपण शांत राहतो, त्याचा गैरफायदा घेतली. पण आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मिडवाकडं पाऊल तुमचं पडलं तर आम्ही सहन करणार, त्यांनी सांगितलं. आणि शिवसैनिक हा संयमाने त्याला हातात दगड का घ्यावा लागला त्याचं आत्मपरीक्षण त्या लोकांनी
पण एक लक्षात घेतलं पाहिजे, नाशिक मध्ये आले यासाठी आले की ज्या हिमतीनं आणि ताकदीनं तुम्ही सगळं लढाई गेल्या काही दिवसापासून लढताय, त्याच्यामुळे माझं कर्तव्य इथे येऊन तुमच्याशी बोल. ज्या दिवशी आपण तो पहिला गुन्हा दाखल केला नाशिकला, तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की पुढल्या तासाभरात काय होईल. बरोबर, पुढल्या तासाभरात काय होणार याची कोणाला कल्पना नाही. पण मला एक खात्री होती की हे हिमतीचं काम नाशिकमध्येच होऊ शकतं. नाशिक शिवाय पर्याय नाही. आणि नाशिकची करून टाक, नाशिक करत राहा आणि नुसतं करत राहणार नाही. तर भविष्यामध्ये नाशिक हा महाराष्ट्राचा मार्गदर्शक आणि दिशादर्शक. आता नाशिकमध्ये खूप लोकांच्या फेऱ्या हळूहळू वाढतील, कारण तिथे पोखरणला जेव्हा पहिला स्फोट झाला तर लोकांना पोखरणच माहित नाही. मग लोक पोखरण शोधत गेले, किती आहे पोखरण. तसा हा स्फोट इथे पोखरणला झालेला आहे. अणुस्फोट आता नाशिक हे सगळ्या राजकारणाचं केंद्र ठरलं. कशी गर्दी वाढत नाही. नाशिकची महानगरपालिका ही आपल्याला ही आपली प्रतिष्ठा. नाशिकची जिल्हा परिषद ही आपली प्रतिष्ठा. कारण ज्या नाशिकने इतका मोठा हल्लावर केलेला आहे राजकारणामध्ये, त्या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या शासकीय संस्था संघटना महाराष्ट्रामध्ये उत्तम सरकार सुरू आहे. कोणी काही म्हणू द्या, हे काय बडबडतात त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशात पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचा नंबर. आमचा नंबर कधी शाळेत कधी पहिला आला फार ओळख जाण्यात आली. आपलं शाळा कॉलेज जायलाच पाहिजे. पण समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये शिवसेना ही कायम पहिला क्रमांकावर. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे फार शाळेत गेले नाही, कॉलेजला गेले नाही, पण राजकारणामध्ये पहिला क्रमांक पहिला असेल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पहिला क्रमांकावर देशात. एक तरी भाजपचा मुख्यमंत्री पहिल्या 5 आहे का? नाही. ते सगळे 5 मुख्यमंत्री जे आहेत ते बिगर भाजपा शासित राज्यातले आहेत. हे समजून घेतलं पाहिजे की आम्ही सगळे लोक आहोत जे विरोधकांचं म्हणून आम्ही एक आघाडी स्थापन करतो. हे राजकारणात नाही तर प्रशासनामध्ये सुद्धा किती ताकदीने आम्ही काम. उद्धव ठाकरेंना काय अनुभव, लोक म्हणायचे यांना काय अनुभव. पण पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मी ठाकरे आहे, मला अनुभवाची गरज नाही, माझ्या रक्तातच माझे डीएनए मध्ये राज्य करा हे त्यांनी दाखवून दिलं आणि उत्तम प्रकारे दाखवून दिलं. काल देवेंद्र फडणवीस आणि आपले मुख्यमंत्र्यांनी बंद दाराळ करतात. फार करतात ते बंद दाराळ वगैरे नाही. तुला माहिती आहे म्हणजे काय करतात. माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांना काय सांगायचं असेल त्याने सांगितलं. बघा, भारतीय जनता पक्षाने आमचं वैचारिक मतभेद, राजकीय मतभेद कोणाशी शरद पवारांशी होते ना, इतके वर्ष आपण लढलो त्यांच्याबरोबर. पण जर कोणी वैरानं वागणार असेल, वैर घेऊन वागणार असेल, सूड घेऊन वागणार असेल, आमचं भांडण भाजपशी असेल तर आम्ही नारायण राणेला आम्ही भाजपवाले मानत नाही आहेत त्या भाजपमध्ये. जर त्यांनी स्वतःला भारतीय जनता पक्षाच्या वैचारिक पद्धतीनं ते स्वतःला मानत असेल तर ते असे वागणार नाही. आणि भारतीय जनता पक्ष त्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आमच्यावर हल्ला करणार असेल, आमच्याकडे पण खूप खांदे आहेत. नुसतं बंदुका ठेवायला नाही, उचलायला पण आहेत. आम्हाला खांद्यांची कमी नाही आहे ना. आयुष्यभर मी लोकांना खांदेच देत आलेलो आहोत. आता ह्याच्यावरती परत गुन्हा झाला या टीव्हीमुळे. पण असं आहे की राजकारणामध्ये
खांदा देणं याचा अर्थ असतो पराभव करणं, राजकीय पराभव करणं. आम्ही तुम्हाला राजकीय खांदा देऊ म्हणतो. तुम्हाला राजकीय खांदा द्यायला समर्थ आहे. दिला ना. नारायण राणे यांचा आपण कोकणाच्या विधानसभेत दोनदा पराभव केला. भांडराला केला, लोकसभेला केला. लोकशाहीमध्ये अजून काय करायचं असं? लोकशाहीमध्ये लढाई अशी लढाई करायची. एकमेकाच्या अंगावर चिखल फेकायचं ठरवला, तो चिखल काय आम्हाला पण टाकता येतो, पण आम्हाला चिखलात दगड भरून आमच्या अंगावर हे संयम आपण पाळत आहे. उत्तम काम आपण त्यातले तज्ञ लोक आहोत कशातही, पण आता आपण सत्तेमध्ये आहोत. आता आपण सभ्य झालेलो आहोत. सत्य झाल्यावरती माणूस हळूहळू सभ्य होतो. आपल्याला आपल्या संस्काराची आतून एक अंतरात्मा आपला सांगतो, नाही तू सत्यवर आहे, तू कायद्याचा रक्षक आहे. कालपर्यंत जे हात दगड मारत होते ते असे खाली येतात. आपल्या मुख्यमंत्र्यांना त्रास, आपल्या सरकारला त्रास, त्याचं भान आपण हे भान त्यांनी ठेवायला पाहिजे. तेही सत्तेत केंद्रामध्ये एकतर्फी नसतं कायद्याचं, तुम्ही भान सोडलं तर आम्हाला बेभान व्हावं लागतं. तरी आम्ही समजतो महाराष्ट्रावर यापुढे प्रदीर्घ काळ शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील हे मला लोक म्हणत असतील, परवा सुद्धा म्हणाले ते पडणार आहे. पडणार आहे काय? पडणार आहे. तो झाडावरचा आंबा पडणार आहे, ते पडणार आहे म्हणजे पडणार आहे. सरकार पडणार आहे. 2 वर्ष ऍक्टिव्ह पडणार आहे. अरे तुम्ही पडाल चालता चालता एक दिवस, पण सरकार पडणार. सरकार म्हणतो 3 पक्षाचं सरकार काय सांगावं उद्या 1 पक्षाचं. प्रत्येकाला आपला पक्ष सोहळावर सत्तेवर यावा असं वाटतं, पण आजच्या परिस्थितीमध्ये आपण 3 पक्ष आहोत. त्याच्यामुळे ते या 3 पक्षाच्या आघाडीचा धर्म असतो तो आपल्याला पाळतो आणि तो आपण पाळतो. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व त्या सगळ्यांनी स्वीकारलं. हे त्यांच्या सब सुसंस्कृत आणि संयमी लिडरशिपमुळे सुद्धा. आज तुम्ही दिल्लीत गेलात राष्ट्रीय स्तरावर तर उद्धव ठाकरेंना प्रधानमंत्री इतका सन्मान आहे. इतकं मोठं राज्य आहे महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज. त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो असतो हा पॅरलल प्राईम मिनिस्टर असतो, लक्षात घ्या. आणि असं राज्य आपल्या ताब्यात याची पोटदुखी असू शकते लोकांना आणि ते असायला पाहिजे, पण पोटदुखी असतो ते आमच्याकडे या आणि उपचार करू आणि सर्व प्रकारचे उपचार आम्ही करू. आयुर्वेदिक करू, ॲलोपॅथी करू, इतर सुद्धा आपल्याकडे उपचाराचे काही प्रकार आहेत ते आपण करू. अंबादासकडे संभाजीनगरला पाठवतो, त्यांच्याकडे वेगळे उपचार करतात, नाशिकला वेगळे उपचार करतात. प्रत्येक शिवसैनिकाचा उपचार हा वेगळा. मोठ्या संख्येनं महिला आघाडी, ती महिला आघाडी आहे ती मजबूत व्हायला पाहिजे. म्हणजे मागे बोललो तुम्ही 4थी रांग भरत नाही, आज 6 रांगा भरल्या. मागे बोललो मागच्या 2च रांगा, आता 4 झाल्या, 6 झाल्या. हळूहळू हा क्रम वाढला पाहिजे, हे लोक वाढले पाहिजे. आणि जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं तुफान निर्माण केलं पाहिजे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तुफान निर्माण केलं पाहिजे. आपल्या समोर शिवसेनेसमोर उभं राहायची हिंमत होता नाही कुणाची. ही वादळ आहे, वावटळ आहे, आपल्याला उडवून लागेल पाचोळ्यासारखं, अशा प्रकारची ताकद आपण इथे निर्माण केली पाहिजे. सत्ता मुंबई, ती मुंबईच्या लोकांना कळू. मी मुंबईत राहतो, मी त्याच्या आसपास फिरत नाही त्या मंत्रालयाच्या. अजिबात काही गरज नाही. सत्ता कुठे असते माहिती आहे? सत्ता आमच्या मनगटात. माझी सत्ता मुंबईत मनात पाहिजे माझ्या, त्यातून एक आत्मविश्वास निर्माण होतो आपल्याला. आपली सत्ता आहे. हा जो रुबाब आपली सत्तांनी वाळगाळला माझ्या, मी असं जात होतो ना, लोक असे होतात दिल्लीमध्ये. ही ज्याला सत्ता म्हणतात, सत्ता म्हणजे मी पदावर बसलोय, खुर्ची आहे माझ्याकडे म्हणून सत्ता ही मानायलाच तयार नाही. ही सत्ता येईल माझ्या संघटनेची सत्ता, माझ्यातला आत्मविश्वास, माझ्यातला कॉन्फिडन्स आणि माझ्यातली लढण्याची ताकद आणि प्रसंगी
छातीवर वार घेण्याची सत्ता आहे. त्याला सत्ता म्हणतात, त्याला पावर म्हणतात. मी मंत्री झालो, मी आमदार झालो, मी खासदार झालो, मी महामंडळाचा अध्यक्ष झालो, ही सत्ता येते आणि जाते. सत्ता बाळासाहेब ठाकरे सदैव राहील, सदैव शेवटच्या क्षणापर्यंत, चंदनाच्या चितेवर जाईपर्यंत सत्तेवर 40-50 लाख लोक जय जयकार करत येत होती. सत्ता आहे त्यांची, की आजही कायम आहे सत्ता. लक्षात घ्या. त्यांना आज वाटतंय माझी सत्ता आहे, ही भावना त्याची कायम ठेवली पाहिजे. माझी सत्ता आहे म्हणून आपण त्या भावनेचा आदर करून आपल्यासारख्या पदाधिकाऱ्यांना त्यांना आणि हीच आपल्याला लहान लहान सत्ता, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत मिळत करते आणि आपल्या कार्यकर्त्याची काम ही सत्ता आहे. हे आपण मिळवा. आज मी आलो, नाशिकचं वातावरण पाहिलं, पूर्ण शिवसेनाचं वातावरण आहे. लोक एकटीच जातील, त्यांना प्रत्येक ठिकाणी भगवा झेंडा दिसतो, भगवं वातावरण दिसत आहे. ते लढणाऱ्या शिवसैनिकाची ऊर्जा त्यांनाही दिसतो, इतर पक्षांना ती अशीच ठेवा. आणि या सरकारला, महाराष्ट्राच्या सरकारला, या नाशिक सारख्या शहराची कवच सुंदर घटक मिळत राहील ते सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. फार बोलत नाही, पुन्हा कार्यक्रमाला जायचं. अजून एखादा कार्यक्रम आपण करेक्ट करून टाकतो. आपल्याला काय कार्यक्रम करण्याची सवय आणि ते कार्यक्रम केल्यावरती परिणामाची परवा मी कधी करत नाही. काय करणार दिल्लीतल्या का जेल में डालो और नहीं तो गोली मार दूंगी और क्या कर सकते राहुल गांधी राहुलजींनी मला विचारलं की शिवसेनेच्या यशाचा मंत्र काय. एक लाइन में आप राहुल जी बता सकते हो. हाँ, थोड़ा अनपार्लियामेंट्री, हमें आदत है अनपार्लियामेंट्री बोलने. क्या है? हटे लेकिन हटे एकदा उतरलो आम्ही लढण्यासाठी तर आम्ही हटणार. पण काही होईल इथेच पण आम्ही हटणार नाही, कधीच नाही. अशा प्रकारची शिवसेना आपण सगळे त्या प्रवाहामध्ये आणि ही भावना आपण काय मागणी पाहिजे. नक्कीच आपण महानगरपालिका, जिल्हा परिषद जसं मगाशी म्हटलं इथेच फक्त बघायचं राहायचं. येणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.